नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे। जवळपास 15,631 पोलीस या पदांसाठी जाहिरात येणार आहे। मागील कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाचा एक जीआर आलेला होता, ज्या जीआर अंतर्गत अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 सेंटीमीटर उंचीमध्ये सूट देण्यात आली होती। तर हा जीआर या भरतीपासूनच लागू होणार आहे का? खूप सारे उमेदवारांच्या मनात ही शंका आहे। जर लागू होत नसेल तर काय? तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सर्वोत्तम रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून दिली, तीही फक्त 199 रुपयात। आणि ही ऑफर फक्त पहिल्या 1000 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे, म्हणून आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुम्ही ही 199 रुपयाची जी बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय तुमचे पाहायला मिळतील। मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सर्वचे सर्व विषय तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत, म्हणून तुम्ही आजच ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता। बघा, महाराष्ट्र शासनाचं एक गॅजेट आलेलं होतं। बघा कधी आलेलं होतं? 4 ऑक्टोबर 2024 ला हे गॅजेट जे आहे तर ते प्रकाशित झालेलं होतं। तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं बघा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चा 22 यांच्या कलम 5 च्या खंड ब द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाऱ्यांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 यात सुधारणा करीत आहे। बघा, मग याच्यात पहिली सुधारणा काय आहे की या नियमाला आता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हटले जाईल, असं त्याचं नाव असेल। आणि त्याच्यामध्ये जी काही शारीरिक पात्रता त्यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये एक वाक्य ऍड करण्यात येईल, परंतु अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची 5 सेंटीमीटरने शिथिल करण्यात येईल। म्हणजे त्यांच्यासाठी जी काही शारीरिक पात्रता असेल तर ती 5 सेंटीमीटर कमी करण्यात येईल। बघा, अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्ण करतात अशा अनुसूचित उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। बघा, पोलीस भरतीला काय हाईट पाहिजे? महिलांना 155 आणि पुरुषांना 165। याच्यात त्यांना आता 160 सेंटीमीटर हाईट वाला उमेदवार जो असेल एसटी प्रवर्गातला तो अप्लाय करू शकतो। महिलांमधील जे 155 सेंटीमीटर हाईट आहे एसटी उमेदवारामधील महिला, तर ती अप्लाय करू शकते। आणि हा जीआर याच भरतीपासून लागू होणार आहे, म्हणून ज्यांची उंची थोडी कमी भरत होती आणि ज्यांना पोलीस होता येत नव्हतं तर अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी ही मात्र मोठी संधी असणार आहे। 15,000 खूप मोठी संख्या आहे। आता जर ही भरती गेली तर येणाऱ्या 2-3 वर्षात पुन्हा ही जाहिरात येणार नाही, म्हणून तुम्ही या वर्षी नक्की अप्लाय केलं पाहिजे, नक्की तुमची तयारी सुरू केली पाहिजे। तुमचं ग्राउंड जे आहे तर ते नक्कीच छान आहे, कारण की तुम्ही ग्रामीण भागातील उमेदवार आहात, तुम्ही परिस्थितीची जाणीव आहे, ग्राउंड तुमचं खूप चांगलं आहे। परंतु तुम्हाला जिथं प्रॉब्लेम येतो लेखीमध्ये, तर तो लेखीमधला प्रॉब्लेम जो आहे तर त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत। आणि याच्यामुळेच आपण या बॅचची प्राइस अत्यंत कमी ठेवलेली आहे की ग्रामीण भागातील, खेडे भागातील राहणारा उमेदवार जो घरी बसून तयारी करतो, ज्याला शहरामध्ये येऊन तयारी करणं पॉसिबल नाही, तर त्याच्यासाठी अत्यंत कमी किमतीत ही बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली। इव्हन दो याच्यापेक्षा महाग तर तुमच्या मोबाईलचा रिचार्जही असू शकतो। तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करावी, तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना देखील याबाबत तुम्ही माहिती जी आहे तर ती दिली पाहिजे। बघा, पुन्हा आणखी याच जीआरचा पुढचा जो भाग होता तर तो कोणासाठी होता? बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल यांच्यासाठी होता। आणि याच्यामध्ये पण उंचीची अट ही 5 सेंटीमीटरने कमी करण्यात आलेली होती, म्हणजे त्यांच्यासाठी जी 168 सेंटीमीटर असेल तर त्याच्यामध्ये आणखी 5 सेंटीमीटर इथनं वजा जे आहे तर ते करण्यात येईल। तर अशा पद्धतीने त्यांना जो आहे तर तो इथं फायदा होणार आहे। मग अनुसूचित जमातीतील उमेदवारांनी या जीआरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। तुमच्या परिवारात, तुमच्या ओळखीमध्ये जो कोणी उमेदवार 12वी पास असेल ना, तर त्याला नक्की तुम्ही ही तयारी करायला लावू शकतात। अजून जाहिरात आलेली नाही, अजून त्याचं पहिले ग्राउंड होईल आणि त्याच्यानंतर लेखी होईल। आणि त्याचं ग्राउंड जर चांगलं असेल, त्याची शारीरिक यष्टी चांगली असेल, तर तुम्ही नक्की तुमच्या मित्राला, तुमच्या नातेवाईकांना पोलीस भरती बाबत अवगत करावे। त्याला काही माहिती लागत असल्यास आमचा हा संपर्क आहे 8888 99 61 16, तर त्याला तुम्ही कॉल करा आणि काही माहिती तुम्ही पोलीस भरतीविषयी त्यांना विचारून तुमचा अभ्यास जो आहे तर तो सुरू करू शकता। मैदानी चाचणी आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचं समायोजन करा
करावा लागेल तरच तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होणार आहे। आणि या बॅचला जॉईन केल्यावर सर्वचे सर्व लेक्चर्स आम्ही अनलिमिटेड ठेवलेले आहेत, म्हणजे वॉच टाइम त्याला काही ठेवलेली नाही आहे की एकदा बघा दोनदा बघा असं काही नाही। कारण की काय होतं उमेदवारांकडनं कधी कधी राहून जातं चालू किंवा कट होऊन जातं, तर ते इश्यू येतात परत, म्हणून आम्ही इथं अनलिमिटेड ठेवले। टॉपिक आणि विषयानुसार दोन्ही टेस्ट त्याला ठेवलेले आहेत, तो तिथून करू शकतो। प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेले आहे आणि त्याला त्याचा स्कोर ही बघता येतो, म्हणजे तो किती उमेदवारांपेक्षा पुढे आहे किती मागे आहे, या सर्व गोष्टी त्याला जे आहेत तर ते बघता येणार आहे आणि तो या गोष्टी इथं बघू शकतो। त्यासोबतच आमचं इग्नाइट पोलीस भरती नावाने एक चॅनल आहे, तर ते पण तुम्ही जरूर जॉईन करून ठेवा, कारण की त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीचे आपण जे PYQ आहेत प्रश्नांचा सराव जो आहे तर तो करून घेत असतो, लाईव्ह स्वरूपात मोफत असतो, म्हणून तुम्ही या चॅनलला जरूर जे आहे तर ते आजच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।